आता आपली जी आजची बैठक आहे ती साधारणतः आपल्या पुढच्या वर्षी म्हणजे या दिवसापासून पुढच्या 365 दिवसात आपल्याला काय काय केलं पाहिजे याचा एक आराखडा करण्याची ही बैठक आहे। कोणीही असा गैरसमज करून घेऊ नका की आजची बैठक झाली की सारे समस्या सुटल्या, सारे प्रश्न सुटले, शेती क्षेत्रामध्ये एकदम रामराज्य आलं, असा भाव करून या बैठकीतून जाऊ नका। आपण सर्वजण एकत्र आलो आहे तो संयुक्तपणे आपल्या सर्वांना प्रयत्नाची पराकाष्ठा करायची, आपल्या आयुष्यामध्ये आज जिथं आहोत त्याच्या 10 पावलं पुढे जाण्याची क्षमता निर्माण करायची। आणि मुद्दा नंबर शेवटचा जो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं अनुकरण करावं असं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। दुसरी भावना मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय जी सर्वांनी समजून घ्यायची आहे की जेव्हा आपण शेतकऱ्याच्या संदर्भात आजची बैठक घेतोय याला कोणताही जातीचा अभिनिवेश असता कामा नये, धर्माचा अभिनिवेश असता कामा नये आणि पक्षाचा अभिनिवेश असता कामा नये। शेतकरी हीच एक जात आहे, शेतकरी हाच एक पक्ष आहे आणि एकमेकाच्या समन्वयाने आपल्याला पुढे जायचं आहे। एक की 24 तारखेला आपण कृषी प्रदर्शनी करतोय, पण आपल्याला त्याच कृषी प्रदर्शनीपासून पुढच्या वर्षीची कृषी प्रदर्शनी मात्र अतिशय उत्कृष्ट मॉडेल करण्याच्या दृष्टीने कार्य करायचं आहे।